हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय कर्नाटक स्पेशल, साऊथचा स्पेशल असा रागी मुद्दे. बनवायला सोपे पण खायला एकदम टेस्टी आणि मस्त असे. तर एक वेळ नक्की ट्राय करा. आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. चला तर बघूया. इथं मी एका पातेल्यामध्ये या वाटीनं 4 वाटी पाणी घेते, कारण आपण 2 वाटी रागीचं पीठ वापरतोय, नाचणीचं पीठ वापरतोय. तर जितकं पीठ वापरतोय त्याच्या डबल पाणी घ्यायचं असतं. तर मी इथं 4 वाटी पाणी घेतलं. या पाण्यामध्ये आता आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याच्यावरती झाकून पाणी गरम होण्यासाठी सोडून देऊया. आता हे पाणी चांगलं गरम होतंय तोपर्यंत आपण जे नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच पिठामधलं 2 चमचे पीठ मी दुसऱ्या एका वाटीत घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची एक स्लरी किंवा एक पातळ पेस्ट बनवूया. ही अशी पेस्ट बनवून घेतल्यामुळं या रागीमध्ये जे आपण करतोय, जो पदार्थ बनवतोय त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि झाल्या तरी पण त्या सहज निघून जातील. त्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर आता ही पेस्ट मी बनवून घेतली. आपलं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. थोडीशी पातळ मी पेस्ट बनवलेली आहे, बघू शकता. आता ही तयार केलेली पेस्ट आपण गॅसवर ठेवलेल्या पाण्यामध्ये घालायची आहे. पाण्याला उकळी फुटली आहे, या पाण्यामध्ये आपण ही पेस्ट ओतून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेतल्यानंतर चांगली उकळी फुटण्यासाठी सोडून द्यायची आहे. बघा इथं उकळी आली लगेच, कारण आपलं पाणी अगोदरच उकळलेलं होतं. आता उकळी आल्यानंतर ही 1-2 मिनटं हे असंच उकळू द्यायचं. त्यामुळं थोडासा दाटसरपणा येतो पाण्याला आणि त्यानंतर आपण घेतलेलं सगळं पीठ यामध्ये घालायचं. हे पीठ घातल्यानंतर ही 1-2 मिनटं तसंच सोडायचं, त्याला मिक्स करायचं नाही. या प्रकारे थोडेसे होल करू शकता आणि होल करून असंच 2 मिनटं सोडून द्यायचं. सगळं पाणी या प्रकारे वरती आलं की त्यानंतर पुन्हा 1 मिनिटभरासाठी फक्त झाकण लावायचं. मिनिटभरानंतर झाकण काढून ते अगदी फटाफट व्यवस्थित मिक्स करायचं. हे पीठ आता मिक्स करण्यासाठी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे मी इथं लाटण्याने करते, तुम्ही एखादा चमचा किंवा एखादा विस्करसुद्धा घेऊ शकता आणि त्यानं फटाफट असं हे पीठ मिक्स करायचं आहे. एका हाताने भांडं घट्ट पकडायचं. गॅस पाहिजे तर पूर्ण बंद करा किंवा एकदम बारीक कमी आचेवर ठेवा आणि या पद्धतीनं हे सगळं पीठ गाठी फुटेपर्यंत मिक्स करत राहायचं. जर तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर गॅसची फ्लेम पूर्ण बंद करा, भांडं उतरवून खाली घ्या, त्याच्या गाठी फोडून घ्या आणि पुन्हा गॅसवर तुम्ही भांडं ठेवू शकता. पण एकसारखं त्याला असंच मिक्स करत राहायचं, म्हणजे पीठ देखील चांगलं शिजलं जातं आणि गाठी देखील निघून जातात, फुटतात गाठी. तर इथं बघा आता 2 ते 3 मिनटं मी हे असंच गॅसची फ्लेम पूर्ण कमी करून मिक्स करून घेते. आपल्या जवळपास सगळ्या गाठी कमी झालेल्या आहेत, सगळ्या गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती झाकण लावून 2 ते 3 मिनटासाठी कमी आचेवर सोडून देते, चांगली वाफ निघेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघा पुन्हा मी याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम बारीकच आहे, अगदी कमी फ्लेम ठेवलेली आहे, कारण ते तळाला लागू शकतं आणि आपलं पीठ देखील व्यवस्थित शिजणार नाही. मग तर कमी आचेवरच हे पूर्ण 10 ते 15 मिनिटं मी असंच एकसारखं त्याला मिक्स करत हे पीठ मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता पिठाला एक चकाकी आलेली आहे. आता पुन्हा याच्यावरती झाकण लावून कमी आचेवर सोडून द्यायचं. हीच प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे. झाकण काढायचं, मिक्स करायचं, पुन्हा झाकण लावायचं आणि 2-3 मिनटासाठी सोडून द्यायचं. आता हे पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे रागी मुद्देसाठी. शेवटी यामध्ये मी पुन्हा 1 ते 1.5 चमचा तूप घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पीठ चांगलं शिजलं की पिठाला एक चकाकी येते आणि पीठ हाताला अजिबात चिटकत नाही, असं हे अगदी परफेक्ट पीठ तयार होतं. पीठ थोडंसं आपण टच करून बघू शकतो, हाताला नाही चिकटले की ते समजायचं पीठ तयार आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या पद्धतीनं पीठ चेक करायचं. ते बघा पिठाचा गोळा होतोय, पीठ अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजेच हे आपलं पीठ तयार आहे. आता गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद करते आणि हे आपलं मिश्रण
थंड होऊ द्यायचं थोडंसं. एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेते आणि या ताटामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिश्रण काढून घ्यायचं आणि मग थोडंसं थंड झालं की त्याचे पाहिजे तसे गोळे बनवायचे आणि हे गोळे आपल्याला कोणत्याही रस्सा भाजीबरोबर किंवा सुक्या भाजीबरोबर एखाद्या चटणीबरोबर देखील खायला खूप टेस्टी लागतात. आता बघा थोड्या वेळानं हे पीठ थोडंसं थंड झालं की आपण त्याला टच करू शकू इतकं थंड होऊ द्यायचं आहे, पूर्ण गार होऊ द्यायचं नाही. तर हाताला थोडंसं पाणी किंवा तूप लावायचं आणि या पद्धतीनं या पिठाचे गोळे बनवायचे. हे आपले रागी मुद्दे खाण्यासाठी तयार आहेत. कोणत्याही साईजमध्ये तुम्ही गोळे बनवून घ्या आणि पीठ थोडंसं थंड झालं की त्याला थोडासा घट्टपणा येतो, त्यामुळे अगदी सहज हे गोळे आपण बनवू शकतो. हे बनवून घेतलेले गोळे एका प्लेटमध्ये मी ठेवून घेते. या पद्धतीने त्याला एक मध्ये होल करायचं असतं. हे गोळे तयार आहेत, त्याला मध्ये होल केलं, त्या होलमध्ये थोडंसं तूप सोडायचं आणि कोणत्याही एखाद्या रस्सा भाजीबरोबर चटणीबरोबर खाण्यासाठी हे गोळे आता तयार झाले. कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.